सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे
सर्वांनी टाळी वाजून भजन करा. बोला सर्वांनी हा. तोसी मन झाली हाव भरी परत माघारी घेत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घररिते. येणे सोसी मन झाली हाव भरी परत माघारी घेत नाही. पांडुरंगा करू परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानी भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलो पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ओम नमो सद्गुरु. जय जय कृष्णगिरी बाबा, जय कृष्णगिरी बाबा, जय कृष्णगिरी बाबा. ओम नमो
बोला करावा विठ्ठल जीवभाव येणे सोसे मन झाली हाव भरी परत माघारी घेत नाही. प्रस्तुत श्री प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आपल्या जीवनामध्ये साधना करून भगवंताची अनुभूती प्राप्त कशी होते आणि कोणत्या साधनानं होते ते असणारं उच्च कोटीचं साधन भगवंताचं नामस्मरण या अभंगातून प्रकट केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल उपस्थित असणारे सर्व प्रभू प्रिय सज्जन आणि माता भगिनी, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा पांडुरंग परमात्म्याच्या या नगरीमध्ये पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या निमित्तानं श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा पालखी सोहळा आपल्या श्री क्षेत्र या मठामध्ये पालखी सोहळ्याच्या निमित्तानं दरवर्षीच्या नियमानं असणारं श्री संत नामदेव महाराज गाथा पारायण सोहळा, काकडा भजन, हरिपाठ, कीर्तन अशी सर्व दैनंदिन कार्यक्रम याही वर्षी पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेनं आपलं सर्वांचं श्रद्धास्थान श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांच्या आशीर्वादानं परमपूजनीय आपले सर्वांचे गुरुवर्य श्री गुरुजी बाबा पूजनीय स्वामीजी या संत द्वयाच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली संपूर्ण देवगड भक्त परिवार या महान वारीच्या निमित्तानं श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये आपण गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी आलेलो आहोत. त्या निमित्तानं कीर्तनाची आजची 3ऱ्या दिवसाची सेवा गुरुवर्य बाबाजी स्वामीजी यांच्या आज्ञेनं आशीर्वादानं एक सर्वसामान्य देवगडच्या संस्थेमध्ये संस्थानला एक टाळकरी म्हणून एक काहीतरी छोटीशी सेवा आत्तापर्यंत करत त्यांच्याच आशीर्वादाने करत आहोत. मी काही मोठा कीर्तनकार नाही आणि उपदेश करायला तर बिलकुल उभा राहिलेलो नाही, परंतु बाबाजींनी या क्षेत्रामध्ये आज कीर्तनाची सेवा दिलेली आहे.
त्यांच्याच आशीर्वादानं, स्वामीजींच्याही आशीर्वादानं आणि तुम्ही सर्व बाबांची भक्त या सर्वांच्या आशीर्वादानं काहीतरी थोडीशी सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठाल सर्व उपस्थित आहेत. पूजनीय गुरुवारी बाबाजी समोर आहेत. सर्व पूजनीय महाराज मंडळी आहे. पूजनीय काकासुद्धा आज या ठिकाणी उपस्थित झालेत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा माऊलींचा निरोप घेऊन दिंडीमध्ये असतील. आमचे देवरे सर पण आलेले आहेत. त्यांच्याबरोबर पूजनीय महाराज पण आहेत आळंदीचे. अजूनही बरीचशी काही मंडळी, साधक मंडळी, महाराज मंडळी बसलेली असतील. आपल्या संस्थांचे सर्व महाराज मंडळी, पूजनीय गणपत बाबा, पूजनीय ससे महाराज, हरिभक्तपरायण संजय महाराज, हरिभक्तपरायण संजय महाराज सरोदे, दोन्ही मृदंगाचार्य अमोल महाराज, दादा महाराज, गिरिजनाथ महाराज, रोहित महाराज, गायनाचार्य लक्ष्मण महाराज नांगरे, रोहित पटारे, त्याचप्रमाणे उमेश जाधव, आमच्या असणारे बाबासाहेब महाराज सातपुते, ही सर्व गायनाचार्य मंडळी उपस्थित आहेत. आप्पासाहेब आहेत, सर्व टाळकरी आहेत, काकडा भजन करणारे आहेत. इकडं हरिभक्तपरायण गणेश महाराज, शशिकांत महाराज, सर्व मंडळी आहे. राम महाराज आहे, संदीप महाराज आहे, आमच्या आगडे महाराज आहेत. सगळे चोपदार आहेत, भक्त मंडळी आहे, कार्यकारी मंडळी आहे, सर्व आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण थोडीशी या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल पंढरपूर क्षेत्रामध्ये मोठा आनंद आहे. जिकडं आपण जाऊ, कुठल्या मठामध्ये गेलं, कुठं जरी गेलं तर आपल्याला सगळीकडं संत आणि सगळीकडं अशा प्रकारचं कीर्तन, नाही का, हेच ऐकायला मिळणार आहे. सगळा भार जर कशाचा येत असेल आता पंढरपूरमध्ये, कशाचा भार आहे? आता हरिपाठ चालू असताना आपल्या नेवासा ज्ञानेश्वरी पालखी सोहळा श्री क्षेत्र नेवासा इथून पूजनीय राऊत बाबा, पूजनीय देवीदास महाराज, राम महाराज जिंजुरके आदी करून सर्व संत मंडळींनी 2 वर्षापासून भव्य दिव्य अशा प्रकारचा सोहळा आपल्या नेवाशा क्षेत्र माऊलीच्या मंदिरातून ज्ञानेश्वरी पालखी सोहळा इथून गेला. परंतु जात असताना फक्त टाळाचा पखवादाचा आवाज येत होता. का? तर फक्त संध्याकाळीच कीर्तनाच्या वेळेसच लाऊडस्पीकर आहे. एरवी कोणाची पालखी नाही, फक्त माऊलींचं रथ आहे. विनेकरी टाळ करी, माईक नाही, काय नाही, असं स्वतंत्र असं भजन करत करत आज त्यांचा प्रवेश झालेला आहे. अशी सर्व अशा प्रकारचे महाराष्ट्रातून सर्व दिंड्या पंढरपूरमध्ये 9वीपर्यंत आज तर आल्यात. 9वीपर्यंत सगळ्या दिंड्या येणार आहेत. माऊलीचा तर सोहळा अवर्णनीय अशा प्रकारचा आहे. तिकडून माऊली आहे आणि माऊलीच्या भेटीनं माऊलीनं जे आयुष्यामध्ये जे अवतार घेऊन जे कार्य नेवाशाला करून ठेवलं, त्या वाङ्मयाची आणि ज्यांनी ते वाङ्मय निर्माण केलं त्यांची भेट या ठिकाणी पंढरपुरीमध्ये होते. विठ्ठल विठ्ठल देऊहून श्री संत जगद्गुरु तुकोबराय अशा सर्व दिंड्या पंढरपूरमध्ये. संत भार पंढरीता 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 पंढरीता संत भार पंढरीता संत भार पंढरीता
कीर्तनाचा गजर आणि पुणे ती वारी व्हावी आणि वारीमध्ये जेवढं भजन होतं निदान तेवढं त्याच्या निम्मक होते इथं आल्यानंतर व्हावं म्हणून 2 वेळेस सकाळी आणि दुपारून पारायण, श्री संत नामदेव महाराज गाथा पारायण, काकडा हरिपाठ सगळं आल्यानंतर वारकरी जर या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमाला हजर राहत असतील तर मला वाटतं तो आला त्या दिवशी प्रदक्षिणाच्या वेळेस बाहेर पडला असेल, त्याच्यानंतर तो द्वादशीलाच बाहेर पडेल. विठ्ठल विठ्ठल. ज्याला कार्यक्रमाला जर त्यानं समावेश बांधून घेतलं, कार्यक्रमाला जर बांधून घेतलं तो बाहेर गेटच्या जाणारच नाही. हा उद्देश कार्यक्रमाचा का आपल्याकडून ही साधना घडावी. केवढी मोठी साधना केली आत्तापर्यंत श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांनी. गोधेगावी येथे प्रगटोनी त्वा वंशाभूषविले, कुलवंशाचा त्याग करोनी प्रभुला तोषविले. दिन रात्री तपते केले वैशुनी परवरेला, औदुंबरासी पालवी आले भाव्य असे सर्व. हे सगळं करून मग वर मिळतो तपश्चर्येनंतर. कोणाचा वर मिळाला? वरद मिळाला शिवशनीचा. तारा या जगता मार्कंड्याने दिजला ठेवा, भाग्य तुझे संता. बाबांनी तपश्चर्या केली. बाबांची तपश्चर्या बालपणची तपश्चर्या, तरुणपणापर्यंत तपश्चर्या करून न दिसता कुणाच्या नजरेत आपली तपश्चर्या येऊ नये. आपण परमार्थ करतोय, काय करतो, कधीही बाबानं दिसू दिलंच नाही, कधीच दिसू दिलं नाही. कितीतरी वेळेस आपण ऐकलं असेल, पण बाबांचं जीवन डोळ्यासमोर आल्यानंतर सांगितल्या वाचून राहवत नाही. कुठं तपश्चर्या करायचे बाबा, कुणालाच माहिती कुठं तपश्चर्या करत होते. आपण ग्रंथामध्ये वाचतो, वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. पण कधी कधी बाबाने सांगितलं, कधी कधी ते दादा म्हणायचे, लहान वय असेल तर त्याला भाषेबा म्हणायचे, असं बाबांचं बोलणं असायचं. दादा आणि वय लहान असेल तर त्याला भाषेबा म्हणायचे. भाषेबा असे काही भक्त परिवार होते, त्यांना सांगितलं, आता शेवटच्या उतार वयामध्ये म्हणले, भाषेबा ही कपाळ माझ्या डोक्याला ही घट्टा कशाने पडला माहिती का तुम्हाला? काय माहिती कोणाला? बाबाच्या अशा डोक्याला असे घट्ट पडलेले होते. नाही बाबा. म्हणले, भाषेबा संत कधी सांगत नाही, आपण परमार्थ केलेलं सांगत नाही, परंतु अशी लहर आली
सांगण्यासारखी व्यक्ती जर समोर असली योग्य, तर आपला परमार्थ सांगावा. कळेल तरी त्याला का काय केल्यानंतर काय मिळतंय. त्यावरून आपलंही जीवन कधीतरी बदलू शकतं. म्हणले आम्ही काय करायचो, आपला जो संगम आहे, प्रवरा संगम, एकीकूण गोदावरी आहे, एकूण अमृतवाहिनी प्रवरा आहे, आणि त्या संगमावर बाबांच्या काळात दोन्ही नद्याला उन्हाळ्यात पाणी वाहत होतं. धरणाच्या अगोदरची गोष्ट आहे. आणि बाबा दिवसभर 8 वर्षाच्या वयानंतर त्या ठिकाणी त्यांनी गुरं वळली, पाटलाकडे काम केलं, आणि संध्याकाळच्या वेळेस आईच्या हातचं काही जेवण केलं, तेवढी भाकरी खाल्ली, आणि ज्या सगळे त्या ठिकाणी गाव असेल, वाडा असेल, घर असेल, सगळं झोपी गेल्यानंतर तिथं संत जागे राहतात. या निशा सर्वभूतानां यस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनी. जिथं समाज झोपलेला असतो तिथं संत जागे असतात, आणि जिथं संत जागे असतात त्या ठिकाणी आपण झोपलेला असतो. म्हणजे असं झोपल्यानंतर आम्ही निघायचो आणि त्या संगमावर जायचो. भाषेबा ऐकत होते ते. आणि मग जेवढा आपल्याला उचरण असा दगड घ्यायचा, गळ्या इतकाला पाण्यात जायचो, आणि तो डोक्यावर दगड घ्यायचा, आणि डोक्यावर दगड घेऊन जोपर्यंत पहाटच्या वेळेस लोक त्या ठिकाणी पाण्याला येत नाही तोपर्यंत तो दगड डोक्यावर ठेवून तपश्चर्या केली बाबांनी. काय तपश्चर्या केली, किती वर्ष केली? 12 वर्ष तपश्चर्या केली बाबांनी सिद्धेश्वर मंदिराच्या. आणि म्हणून ते सिद्धेश्वर भगवान प्रसन्न झाले. रात्री शिवनाम आराधना, रात्री शिवनाम आराधना, रात्री शिवनाम आराधना, रात्री शिवनाम. पोटासाठी करी दिन भरी का, पोटासाठी करी दिन भरी काम, पोटासाठी करी दिन भरी काम, पोटासाठी करी दिन भरी काम. रात्री शिवनाम आराधना, रात्री शिवनाम आराधना, रात्री शिवनाम आराधना, रात्री शिवनाम आराधना, रात्री शिवनाम, रात्री शिवनाम आराधना. असोनिया ब्रह्म राखिएला गाई, असोनिया ब्रह्म राखिएला गाई, असोनिया ब्रह्म राखिएला गाई, असोनिया ब्रह्म राखिएला गाई. रात्री शिवनाम आराधना, आसुनिया ब्रह्म राखिलेल्या गाई. अलौकिक चरित्र आहे बाबांचं. आपण भाग्यवान आहोत गोदेगावकर मंडळी. बाबांना आपण पाहिलं, बाबांना आपण ऐकलं, बाबांच्या सहवासात राहिलो. आपल्या इतके, तुमच्या इतके भाग्यवान तर कोणीच नसेल ज्यांनी ज्यांनी बाबाला पाहिलं नाही, ज्यांनी ज्यांनी बाबाच्या हातची भाकरी आणि आमटी प्रसाद खाल्ला असेल ते भाग्यवान आहे. बाबांनी एवढंच भाग्य नाही दिलं आपल्याला, एवढंच भाग्य नाही दिलं तर आपल्या भाग्याला पारावार ठेवला नाही. एवढं भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून दिलं बाबा. कष्ट त्यांनी केले, तपश्चर्या त्यांनी केली, देव प्रसन्न त्यांनी केले. म्हणून तर देवगड आपण म्हणण्यापेक्षा सर, काल आपलं सर्वांचे गुरुमाऊली शांती ब्रह्म मारुती बाबा तर भेट द्यायला आले.
या वयात सुद्धा बाबांचं दर्शन करायला, पालखीचं दर्शन करायला यावं वाटलं. किती महान असतील बाबा. गुरुवारी बाबांना भेटायला यावं वाटलं. साक्षात माऊलीसारखं जीवन आहे. आणि आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुखातून देवगड कशामुळं, जिथं सर्व देवांची वस्ती आहे, श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांनी सर्व देवाला त्या ठिकाणी राहण्यासाठी जागा दिलेली, त्यांना तिथं थांबवलं म्हणून ते देवगड आहे. हे त्यांचे वाक्य. विठ्ठला बाबांना तर पाहिलंच आपण, बाबांना अनुभवलं. बाबांच्या आशीर्वादानं ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरुबद्दल जेवढी निष्ठा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तेवढ्याच निष्ठेनं पूजनीय गुरुवारी बाबाजींनी अगदी आत्तापर्यंत, बाबा देहानं जरी नसेल तरी बाबा आत्मस्वरूपानं तिथंच आहे. आणि आजही त्यांच्या अंतःकरणामध्ये सदैव मज हृदयी सद्गुरु तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी. जे आहे ते सगळं श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांचं आहे. जे होतंय सगळं त्यांच्या इच्छेनं होतंय. आणि जे होणार आहे तेही सगळं त्यांच्याच इच्छेनं होणार आहे. एवढा दृढ विश्वास आहे. आणि म्हणून श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांना आपण पाहिलं. आणि आपल्या जीवनामध्ये श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांनी पूजनीय बाबांना आपला सर्वांचा, हे म्हणेल मी, सर्वांचा जेवढे आहेत येतात त्या सर्वांच्या उद्धारासाठी गुरुवर्य बाबाजी आहेत. विठ्ठला थोडंच बाबा थांबले नाही. मोठे बाबा हे सगळं सांभाळायला, हे सगळं पाहायला. आणि पुन्हा बाबाला यावं वाटलं असेल, पुन्हा बाबाला यावं वाटलं. संत पुन्हा येतात, कारण ते येण्यासाठी समर्थ आहेत. आणि समाधीस्थ होण्यासाठी सुद्धा. आणि येतात कसे? येतो जातो आम्ही देवाचे सांगात गातो तुका म्हणी गात देवन देवनाम. आणि तिसरं भाग्य पुन्हा आपलं आहे. समोर बोलणं त्यांना कधी आवडतं नाही, आवडणार नाही, पण आमचं अंतःकरण बोलतोय, आम्ही बोलतच नाही. तिसरं भाग्य म्हणजे समर्थ बाबा पुन्हा पूजनीय स्वामीजींच्या रूपानं आपल्याला आले. विठाला विठाला ऐका. आता ही गंगा भरलेली आहे. फक्त आपण सुस्नात होणं फक्त एवढंच आहे. नाही तर जर का गंगाच्या कडाकडाने हिंडलो, नुसते ओढूनच कडाकडाने हिंडलो, तर मात्र राहिले सगळे कोरडेची कोरडेच राहून जाईल. हे सगळं बाबांनी निर्माण करून ठेवलं. दरवर्षी जरी आलो सर, आल्यानंतर वेगळंच दिसतं, काहीतरी वेगळंच बाबांच्या कल्पनेतून वेगळंच. म्हणजे कल्पना म्हणजे भक्तांच्या सुखासाठी. आई वडील जसे मुलासाठी करतात ना, संसारामध्ये आई वडील दोन्ही पोराला 2 बंगले झाले पाहिजे, त्याला गाडी झाली पाहिजे, त्याचं लग्न झालं पाहिजे, त्याला असं झालं पाहिजे, ते सुखात राहिले पाहिजे. हे सांसारिकच आहे. ते नंतर घरात नाकागट होईना, त्याला सेपरेट का पत्र्यात राहायला जागा होईना, पण तळमळ कशी राहते हे सगळं आत्तापर्यंत हे का ना. हे संसारातले लेकरं आहेत हे, नाही का. मोहमायेतले आहोत आपण, पण संताचे लेकरं तुम्ही आम्ही आहोत. हे सगळं आपल्यासाठी निर्माण करून संतांच्या विभूती
जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती संतांच्या विभूती संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टरीती परम पकारे देह कष्टरीती परम पकारे जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती संतांच्या विभूती जगाच्या परमार्थ वैभवात सगळं वैभवात आहे हे सगळं भक्त निवास. गेल्या वर्षी थोडस महिला मंडळीला अडचण होत राहायची एवढं करून मी आता बाहेर चालायचं नाही काय नाही म्हणलं गर्दी जास्त होती सर. चालायचं म्हणलं की लोक मर्यादित येतात दिंडीत पण आता चालणं नाही काय नाही 5-6 दिवस मस्त येईल चला काहीच अडचण नाही. बरं इथं काहीच नाही ना खर्च काहीच नाही ना तुम्हाला काय खर्च भिशी आहे का नाही काहीच भिशी नाही काहीच नाही. महिला मंडळीसाठी सुंदर शेड एवढं केलं शेड केलं पुन्हा जेवायसाठी काय काय सांगा कमी पडली सगळं कीर्तन इथंच होऊन जाईल सगळं. आणि हेच कीर्तन आहे लक्षात ठेवा आपल्याला हे कळलं तरी हेच कीर्तन आहे. हा भंग हा मलाच अजून समजले नाही जगत तो कोपरा मला असं वाटतं हा भंगावर काही सांगन बा पण तो कोपरायनी हेच हा भंग सांगितलं जे ऐका हा भंग कळायचं असेल ना फक्त बाबांचं जीवन पहा स्वामीचं जीवन पहा अभंग कळतील. समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबाचं जीवन पहा अभंग कळून जातील. सगळे अभंग जे लिहून ठेवलं त्या अभंगासारखं माऊलीच्या ज्ञानेश्वरी सारखं ते रोज क्षणाक्षणाने नाही रात्रंदिवस नाही हे सगळं जन्मल्यापासून तर शेवटपर्यंत त्या अभंगासारखं जीवन त्यांचं आहे. जया भंग नाही अशा त्या अभंगा रचोनी सदा गाईले पांडुरंगा जयाची लीला त्रैलोकी आगादू मना वंदितो रे तुकाराम साधू विठ्ठला. आता तुम्हाला काय वाटत असेल तर राम जाणे पण मला वाटतं ते सांगतो मी महाराज एवढी व्यवस्था कुठंच पाहायला भेटणार कुठंच म्हणजे घरी तर लगेच नाही कोणाच्या असं असं वाटत असेल तुम्हाला आपली घरी व्यवस्था आहे बा. जेवायला पत्रावळ्या बंद केल्या तुम्हाला तेलकट लगेच नाही पोळी रोज 2 भाज्या वेगवेगळ्या आहेत. हा सकाळी नाश्ता हा त्याला काय म्हणतात मोहन शिरा मनोहर सुंदर पोटाला त्रास नाही. बरं चहा प्यायला युजान थ्रू नाही आता युजान थ्रू बी नाही आहे. मला वाटतं तुकाराम मुंडे साहेबांनी इथं भेट दिली पाहिजे एकदा. जगात हे सगळं थांबवण्यासाठी सुद्धा हे संत सत्पुरुष त्या पद्धतीनं तुम्हाला जी अपेक्षा आहे त्या पद्धतीनं हे कार्य चालू आहे. देवगडला येऊन पहा आणि पंढरपूरच्या मठातही येऊन पहा मोठी स्फूर्ती मिळेल त्यांना सुद्धा. का त्याची गल्ला पण ते ग्लास असे ते पडले पोरं कोण आतून तरी फुटत नाही ते मी तडा असे आवाज आला मी म्हणलं फुटले बो ग्लास आता नाही ना हात नाही फुटले नाही ते इथपर्यंत नाही. आणि चहा आता तर विचारूच नका आम्हाला जे चहा घरी घेत नव्हते ते सुद्धा चहा इथं घेऊन राहिले इथं चहा घेऊन राहिले. पण चहा कसा आहे असा चहा नाही ते आपल्या घरच्या वाणी. हा घरचा चहा लय वेगळा राहतो
सकाळी सकाळी त्यांना करायचं असलं त्याला लई उकळी येईल राहते चांगली. आणि मग जर हा तसं काही नसेल प्रेम एवढं तर मग ते टपकन बुकणी टाकायची आणि टपकन उकळून द्यायचा, ते कडू लागत होते. पण इथं असा राहतो चहा प्याला का बास तलपच निघून जाते. बरं चहावाल्याला चहा, कोऱ्यावाल्याला कोरा, कॉफीवाल्याला कॉफी. तुम्ही आमचे ग्लास सुद्धा धुवायचे नाही बस. आता याच्या पुढं ग्लास सुद्धा धुवायचे नाही, तसेच ग्लास. पत्रावाळी नाही, ताट आहेत. बरं ताट धुवून आमच्या पुढं ताट आहे, आमच्या पुढं ताट आहे. जावायला सुद्धा सासुरडी तेवढा थाट नाही कधी आयुष्यात. सत्य आता पहा तुम्ही ताट. आणि ते पुन्हा उचलाय धुवायचे सुद्धा नाही. हा ती फक्त ताब्यात द्यायची, सेवे करायच्या. ते सगळं धुवून सगळं सगळं व्यवस्थित स्वच्छ करून ठेवतात. ह्याच्यापेक्षा मला वाटतं आता लाज वाटायला आपल्याला लागली, तुमचं नाही म्हणत, लाज वाटायला लागली आपल्याला. त्यांनी उचलायचे, त्यांनी धुवायचं, आपण काहीच करायचं नाही. पाणी प्यायला सुद्धा कुठं जायचं, जागेवर पाणी, कुठंच गर्दी होत नाही, पाहिलं कुठंच नाही. पाणी जागेवर, त्याला ग्लासानं पाणी तेवढंच कमी राहिली होती. प्यायची पाण्याची ग्लास ती पण आली आमच्या महाराज मंडळीसाठी, ते पण आली. आणि महिला मंडळीचा आता काही विचारच नाही. घरच्या भाकरी करायच्या नाही, काही ताण नाही, कोणता मसाला काढायचा नाही, काहीच नाही. इथून फक्त बाळू महाराजांना सांगितलं का चला धरा पंक्ती. बरं इथं तसं काही नाही ना. जेवढे आले सगळे प्रेमच आहे. त्याच्यामुळं कुणी कोणासमोर बसलं तर 2 घास जास्त जाणार आहे, कमी नाही. तसं घरी नाही, कोणी जर कोणासमोर येऊन बसत नाही आणि बसले तर घास ज्यादा जात नाही, पण दात खातात विठाला. म्हणून घरी जे ते लवकर लवकर ज्याच्या त्याच्या पद्धतीने जेवून घेते. म्हातारातलं त्या लवकर जेवू घाले. हा नंतर पोरं ते आता जाऊ दे, सगळंच उघड सांगत नाही तुम्हाला. तुम्ही बाबाच्या घरी यायचे काय, मग तुमच्या घरी काय दुसरं आहे विठ्ठाला. महाराज जे सेवा करतात ना, सेवा करतात ना, आपण जेवढंही नामस्मरण करू, काही करू, ते सेवे करायला, त्यांनी केलेल्या सेवेला आपण केलेलं पुण्य निघून जातं, निघून जातं. ते पण एवढी सेवा करतात. ते आचार्य असेल, स्वयंपाक करणारे आहेत, त्या महिला मंडळ कुठं कचरा होऊ देत नाही, त्यांचं ते काम आहे. चपात्या करणारे आहेत, हे सगळं सेवा करणारे आहेत, झाडू सगळं सगळं. आपल्याला इथं पाणी सुद्धा 20 रुपये लागते पाण्याच्या बाटलीला, 20 रुपये लागते. दिवसातून किती बाटल्या लागत्या ना आपल्याला, किती बाटल्या लागत्या. 2 ना काय होतं, 3-4. हा एक घेतलं का दुसरं काहीच करणार नाही, तो लगेच घोडभर मागवतो ना, अख्खी पिऊन घेतो. असे लय जोडीदार आहेत आपल्याला. 1 रुपया खर्च एक पाण्याला. आरोचं पाणी, लँडचं पाणी, शुद्ध पाणी, कोणाला त्रास नाही. बरं एवढं करून जर झालाच कोणाला त्रास, काहीला घेण्यानं ते सुख सुद्धा काहीला दुखत ना. ते असं वाटतं तुम्हाला हे बी सुख तुम्हाला पचन का, ताकद लागत त्याला. ते पचायला काहीतरी नामस्मरण करावं लागेल, हरिपाठाला यावं लागेल, काकड्याला यावं लागेल, नाही का. सगळ्या कार्यक्रमात तेव्हा ते पचन ना, नाही तर मग होतं सुरू. पण तरी सुद्धा त्यावर सुद्धा उपाय. जर सर्दी झाली, तिचे काळे डॉक्टर, दररोजले डॉक्टर, त्यांची सर्व टीम तिथं ठाण मांडू नये, चेक करायला आहे, औषधं आहे, सगळं आहे. हा कोणी म्हणतं इथं दुखतं, कोणी म्हणतं इथं दुखतं, कोणी इथं दुखतं, कोणी आता पुढे घेतं, कोणाची दुखतातच, काही प्रश्नच नाही. नाही त्या गोळ्या मग सगळं आहे ते देतात सगळं. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित खाऊ घालण्यापासून तर ते पचण्यापर्यंत सगळी सोय बाबांनी केलेली. लक्षात घ्या. कशासाठी असेल बरं पंढरपूरमध्ये एवढं, हे फक्त एकच आहे की ते येऊन आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं, आपल्याकडून भगवंताची सेवा घडावी, नामचिंतन घडावं, साधना घडावी आणि आपल्या सर्वांचा या ठिकाणी उद्धार व्हावा या जन्मात आल्यानंतर. एवढीच अपेक्षा फक्त बाबाच्या अंतःकरणामध्ये. आणि म्हणून आपल्या अगोदर हरिपाठाला हजर आहे, काकड्याला आपल्या अगोदर आहे, स्वामीजी आहे, बसेल राहतात, पारायणाला सगळ्या गोष्टी आहे, कार्यकारी मंडळ सगळं आहे. अगदी वैभवात काम आहे सगळं. हा वैभवात आहे सगळे कार्यकारी मंडळ. म्हणजे काय,
सामान्य नाही सगळे, अगदी जुने जसे होते तसे नवीन सुद्धा चांगल्या प्रकारचे आहेत. हे सगळं बाबाचं वैभव आहे. हे वैभवात परमार्थ आहे. फक्त आता आपण काय करायला पाहिजे ते तुकोबराय अभंगातून सांगणार आहेत. विठाल विठाल अर्धा तास उरला आता मला 9:55 झाले. 55 मिनिटामध्ये त्याच्या आतमध्ये आपल्याला थोडंसं या ठिकाणी चिंतन करायचं. जगद्गुरु तुकोबरायाच्या उच्च स्थितीला पोहोचलेले आहेत. कोणची स्थिती आहे? अशा स्थितीला पोहोचले जगद्गुरु तुकोबराय. अशी स्थिती आहे त्यांच्या जीवनामध्ये. स्थिती आणि परस्थिती. संसारात अस्थिती परस्थिती राहते आणि परमार्थात जी प्राप्त होते ती स्थिती असते. अशी स्थिती केवळ आनंद आहे. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सगळ्यांना असं हेवा वाटायचं. जगद्गुरु तुकोबरायाकडे पाहिल्यानंतर हेवा वाटायचं. का? कधी पाहिलं तर समाधान आहे. कधी पाहिलं तर समाधान आहे. कोण पाहतं? संसारिक माणसं संताकडे गेल्यानंतर कधी पाहता? आता गुरुवारी आपण जातो कोणी, एकादशीला जातो कोणी, एवढी गर्दी राहते, सगळं असतं. आपल्याला तिथून येऊस तर काहीला वारं लागत, काहीला गाड्या लागतात, काहीला काय, तिथपर्यंत येऊस तर त्रास आहे. पण एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा प्रत्येकाला पाहिल्यानंतर प्रत्येकाची दृष्टी बाबावर पडते आणि एवढा शब्द आला तर तो समाधानी. हा बरं शब्द फार महत्वाचा आहे. बरं, आणि त्यानंच बरं झालेलं आहे सगळ्याचं. विठ्ठला सदा समाधानी चिंतन. कशामुळं? तुकोबरायाकडे पाहिलं त्या स्थितीला आणि मग प्रत्येकाला हेवा वाटतो. आपल्याला ही स्थिती प्राप्त झाली पाहिजे. कुणाला वाटत नाही स्थिती प्राप्त व्हावी? कुणाला वाटत नाही? सगळ्याला वाटतं. गरिबाला वाटतं, श्रीमंताला वाटतं, राजकारण्याला वाटतं, सगळ्याला वाटतं की ही स्थिती, त्यांना जो आनंद प्राप्त झाला तो आम्हालाही प्राप्त झाला पाहिजे. सगळ्याला वाटतं का नाही ते? आणि एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये निश्चित सगळ्यांना वाटते की आपल्या जीवनामध्ये काय नसावं? दुःख. काय नसावं आपल्या जीवनामध्ये? दुःख नसावं. कोणालाच असं, मुंगीपासून तर पशु पक्षी कोणी असू द्या, प्रत्येकाला वाटतं काय? मज लागे दुःख भावी, आईसे कोणी भाविना जीवे. प्रत्येकाला वाटतं दुःख नसावं आणि आपणही त्या स्थितीला प्राप्त व्हावं. पण प्रत्येकाला जर विचारलं कसं चाललं तर तो चांगलं म्हणतच नाही, बरंच म्हणतो. फक्त कसं म्हणतो? बरं आहे. आता त्याला माहिती, याला सांगून तरी काय उपयोग? हा त्यातलाच आहे. राणी दुःख्या दुःखी भेटले, नाही का? वांज फुली फुलले, झाड जैसे विठाला विठाला सगळे दुःखी आहे, दुःखामध्ये. अरे जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. मी विचारतो तुम्हाला, कोणाला जरी विचारलं, पूजनीय बाबा स्वामीजी सोडून, संत मंडळी सोडून विचारलं तुम्हाला, तुम्ही सुखी आहात का? काय उत्तर येईल त्याचं? कोणी सांगावं रात करून माझ्या जीवनात दुःखच नाहीये. सांगेल कोणी? 10 रुपये बक्षीस देईन मी. मी बी काय एवढा उदार नाही. सांगाव कोणी मी दुःखी नाही बुवा. दुःख सगळ्याला आहे, सगळ्याला दुःखच आहे. कोण दुःखात नाही असं वाटतं काय तुम्हाला? तो सपरात आहे त्याला असं वाटतं घरातला सुखी असेल. कोण? घरातला सुखी असेल त्याला असं वाटतं तो सुखी असेल. पण त्याच्याकडं जर पाहिलं तर तो उगच वर उड्या टाकीत नाही, 3-3 मजलीन उड्या टाकीत. का? दुःखीच आहे. सगळे दुःखी आहे. त्याचं कारण आहे दुःख काय जीवनामध्ये. आणि दुःख जाण्यासाठी प्रयत्न केला नाही का? केला ना प्रयत्न. कुठं प्रयत्न केला?
संसारात प्रयत्न केला दुःख जाण्यासाठी, पण मुळातच त्याचं स्वरूप असं आहे, दुःख भांडवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठी. अशा दुःखरूप संसारामध्ये सुख शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. आतापर्यंत केले, पाठीमागे केले, पण पहिलं तरी बरं होतं, पहिलं तरी बरं होतं. आता बदल झालाय. आणि कशात बदल झाला? राहण्यात, खाण्यात, पिण्यात, सगळ्या गोष्टीत बदल झाला. 50 वर्षापूर्वीचा काळ जर पाहिला तर माणसं फार गरीब होते हो. आषाढ श्रावण जर लागला तर खाण्यासाठी धान्य राहत नव्हतं, वाढीनं दिडीने घ्यावं लागत होतं. अशी परिस्थिती होती, खाण्यासाठी काही नव्हतं. मग काय खायचे लोक? मला ते उमराच्या दोड्या त्या शिजून खाल्लेल्या आहेत लोकांनी. उमराच्या दोड्या त्या नाचणी अशा प्रकारचं राहायचं, ते त्याला काहीतरी यायचं, त्याच्या भाकरी करून खायच्या. बरबाडा, आंबाडा, बरबाडा हे वरबडून खात होते. सत्य परिस्थिती ऐका, फक्त तुम्ही ऐकून ठेवा, हे तुम्हाला नाही आहे. आम्ही 72 साली सुकडी खाल्ली, शासनाची सुकडी. सुकडीवर लग्न केले, गरीबाचे लग्न सुकडीवर झाले. एवढा काळ कठीण होता, राहण्यासाठी छप्र होते. काळ बदलला, काळ बदलला, पण तरी त्या काळात जे लोक होते ते समाधानी होते. त्यांच्याकडे पाहिलं तर समाधान दिसत होतं, ते समाधानी होते. आलेल्या अतिथीला, आलेल्या पाहुण्याला आग्रहानं, प्रेमानं आपल्या घरातली चटणी भाकरी कोथणी खाऊ घालत होते. आज काळ बदलला. गेला. आता स्लॅबचे घरं आली, फरशा आल्या. आता तर विचारूच नका, घर भरणी करायची. घर भरणीच्या दिवशीत म्हातारं सटकलं फरशीवर, गेलं ना खुबेत मोडून. आपली प्रगती घरभरणीच्या दिवशी गेलं. आणि ती गार हिवाळ्यात तर ती फरशी एवढी विचित्र आहे, माता भगिनींना स्वयंपाक करायचा नाही, देवाचा नैवेद्य करायला सुद्धा चपला घालून करावा लागतो. एवढं गार येते. काय हे बदल केला ना आपण, राहणीमानात बदल झाला. गावठी गेलं, टेरिकॉट आलं, टेरिकॉट जाऊन पुन्हा आता हे कसं आलंय, किती सुंदर आलंय ते. पेपर कॉटन आलंय. राहण्यात बदल झाला, खाण्यात बदल झाला. आता खाण्याला विचारूच नका, किती कोठारीचे कोठार भरलेले आहेत. सगळं काही आहे, पण सगळं काही असून डॉक्टरांनी सांगितलं अजिबात हात लावायचं नाही, पाहायचं सुद्धा नाही तिकडं. कसं पाहायचं नाही? ते म्हणले एवढ्या इस्टेटीचा मालक, काय खायचं आम्ही? ज्वारीची भाकर आणि पालक. त्यांना डायबिटीज झाला. ते म्हणले साखरचा ट्रक जरी गेला जवळून तरी साखर वाढू शकते. साखरेचा ट्रक जरी गेला तरी साखर वाढू शकते. बदल केला आणि सगळं झालं. सगळ्यात बदल झाला. वाहनात बदल झाला. पायी चालत होते लोक. बाबाचा प्रवास पायी होता. वन वन फिरले, कण कण झिजले, दुःखी लोकासाठी वन वन फिरोनी, कण कण झिजले, दुःखी लोकासाठी वन वन फिरले, कण कण झिजले, कधी गावी, कधी त्या गावी, आपुल्या भक्तासाठी, कधी या गावी, कधी त्या गावी, आपुल्या भक्तासाठी, कधी या
इकडं जायचं तिकडं पै नेवासा गोदेगाव दामोरी बहिरवाडी सुरेगाव उस्तळ भाग्यवान लोक इथे त्यांच्या घरी बाबा स्वतः पायी पायी जायचं. बाबा नेहमी सांगतात पण बाबांच्या पायातली जी वाहन तुटली तर बाबांनी कधी नेवाशाला येऊन झोडीतल्या एक पैसा एक आण्याने ती शिवून घेतली नाही. का? तेवढं देवगडच्या मंदिराला तो पैसा कमी पडेल. ती झोडीत पिशवीत घालायची चप्पल आणि आणवाणी पायाने फिरले बाबा. आणि बाबा फिरले म्हणूनच आज बागायत आणि कांदे बरं का गोदेगावकर. बाबा फिरले म्हणून आपलं भाग्य आहे. जर नसतेच ना बाबा तर मला वाटतं आपल्या हातात असं लांब असं 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 धर असं लोकचं कशाला आमची बैरवाडी तर विचारूच नका. लोकचं काय आलं बैरवाडी तू म्हणतो सांग ना बैरवाडीचं. आता बरेच सगळे जावंच गोदेगावचे बैरवाडीला. ते काय नामदेवराव पुढंच येत. आमचं सगळ्याच सगळं नीट केलंय. आमचं तुमचं नाही, तुमचंच आहे देवस्थान सगळेच. जिथं यात्रा सुरू झाली का बाबा मोठे बाबा सांगायचे बाबांना गुरुवारी बाबाला भाऊ आपल्याला पाणी पियाला भरून ठेवा बरं का. पाणी पियाला भरून टपरवरचं पाणी व्हायचं ना. का बाबा? आम्हाला माहीत नव्हतं सुरुवातीला. ते म्हणले ती यात्रा मग ते जास्त तिथं ते देवाचं देवदेव होतो इतकं जपून बोलायचे बाबा. भैरवाचं देवदेव राहतो ना आणि मग ते सगळं ते येतं ती घाण येते ना इकडे खाली आपल्याला. मग बाबा पाणी भरून ठेवायचं. अंतकरणात गुरुच्या एवढी इच्छा होती की हे बंद झालं पाहिजे. आणि ती इच्छा धरून पूजनीय बाबांनी 35 वर्षापूर्वी जवळजवळ ते वर्ष होऊन गेले तिथली पशुहत्या बंद केली. गुरुवारी बाबांनी पायी प्रवास केला. पायी प्रवास होता. बाबांचा पवार पायी होता. संसारिक जीवनामध्ये सुद्धा पहिले सायकलीवर घोड्यावर गाडीवर यायचे लोक. आता बदल झाला. आता काय सायकली मोटरसायकली काय विचारू नका. 4 व्हीलर अगदी 10 टायर हेलिकॉप्टर विमान एवढं सगळं झालं. मला सांगा दुःख कमी झालं का? आणि जर विमानात सुख असतं आणि विमान एवढं वाहन शाश्वत असतं तर महाराष्ट्राचा एक नेता चांगला नेता गेला असता का? सांगा ना मला, सांगा ना. दुःखात बदल करता येत नाही. आणि या सगळ्या अनुकूल गोष्टी एकही गोष्ट जगत तुकोबरायाकडे नव्हती अनुकूलतेच्या बाबतीमध्ये. पण पाहिलं तर तिने सदा चित्ता समाधान काय करत होतं ते सदनम घोष करू हरि कथा. 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 सदनम घोष सर्व सुखला सर्व अलंकार. सर्व सुखला सर्व अलंकार. सर्व सुखला स्वप्न पडल्यावर सुद्धा चांगले स्वप्न तर पडावं आपल्याला. दुःख ते कैसे नवे स्वप्नाती. दुःख ते कैसे नवे स्वप्नाती. भुक्ती मुक्ती झाल्या का माझी दासी. भुक्ती मुक्ती झाल्या का माझी दासी. त्या केवळ मन तू आम्हा पासी. म्हणून
नामचिंतन आहे, सदोदित अखंड, त्यामुळं ते समाधानी आहे. आणि ते म्हणले आम्ही पण गीत आल्यावर नामस्मरण करतो ना, हरिपाठ करतो आम्ही येतो काही गीता पाठाला, पारायणाला, काकड्याला, इटल करतो ना, आम्ही बी करतो ना. आता खरंच सांगा, करता का हो तुम्ही? खरं सांगायचे, करता का? देवाचंच नामन मनन करतो का आपण? आपल्यालाच विचारायचं, करतो का? हे तेवढ्यासाठी आहे. बरं एखाद्याने केलं बी, ते एवढ्याने काय होणार आहे? मला सांगा ना, एवढ्याने काय होणार आहे? लवकर एवढ्या कमी याच्यामध्ये एवढं मोठं प्राप्त होत असतं का आनंद लगे? त्यांना जो झाला तो आपल्याला प्राप्त होईल का? नाही होणार ना. त्याला खूप सातत्य लागतं, तेवढा भाव लागतो, तेवढी श्रद्धा लागते आणि तेवढी सेवा घडावी लागते. त्यावेळेस ते समाधान चेहऱ्यावर दिसत राहतं. एकाएकीन थोडं करून सुरुवात ही चांगली गोष्ट आहे, केलं पाहिजे, पण सुरुवात नाही. फार जुन्या काळात दृष्टांत ऐकलेला आहे, फार जुन्या काळात भजन करायचं पाहून आणि मग आपण केलं. दुसऱ्याचं पाहून नाही, आपल्या मनाने केलं पाहिजे. आपलं मन या ठिकाणी त्या ठिकाणी अंतकरणातून वृत्ती तयार झाली पाहिजे, पाहून नाही, वरवर नाही. आणि परमार्थ वरला नाही, वरवून करण्याचा नाही आहे आणि कोणाला दाखवण्याचं तर लगेच नाही आहे. काल फार जुन्या काळामध्ये मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलेला आहे दृष्टांत. एक महान पतिव्रता, काही पतीची सेवा करणं तिला पतिव्रता म्हणतात. आणि सहज असं सकाळी सकाळी दुपार 10-11 वाजता ती साडी कांडीत होती. आणि तिची शेजारी समोरूनच आलेली होती, पायाला काहीतरी मागायला आली असेल. आणि साडी काढता तिच्या मालकाने पाणी मागितलं, पाणी. आणि त्यावेळेस ते मुसळ असं वर गेलेलं होतं. पाणी मांडल्या असं पाणी मांडताना वर गेलं, तिथं सोडून दिलं. ते पुढं हवेत वर म्हणजे वरल्या मजल्यावर नाही, असं काढतं. ते पाणी मागितलं, पाण्याला ती वर गेलं, तिने दिलं सोडून. आणि ते आधार, त्याला खालून काही आधार नाही, लवचुंबक नाही, वरदोरी नाही, तशीच उठली ती. पाणी दिलं, मालकाला पाणी दिलं, अजून काही जेवण वगैरे पाहिजे तुम्हाला, सगळं दिलं तिने. आणि ती येऊन पुन्हा ते धरलं मुसळ खाली आणि पुन्हा साडी काढीत बसली. आणि मग शेजारी नाही आल्यानंतर म्हणले कुंकडा आली. ते म्हणले कुंकडा आले ते जाऊ दे मसनात, मी कुंकडा आले ते जाऊ दे कुठं, पण मला एक सांग, हे तुझं मुसळ असं वर कमून राहिलं, तू. ते म्हणे ते काय त्याच्यात मध्ये माझं काही नाही म्हणले त्याच्यात. मग त्याला पतीची सेवा केली का? एक पतीची सेवा करण्यामध्ये एक वेगळी एक शक्ती निर्माण होते. आणि मग ती शक्ती येते, तर आपण काही करायचं नसतं, ते आपोआप होतं सगळं. म्हणजे पतीची सेवा म्हणजे काय? ते म्हणले मी पातिव्रत्य धर्माचं पालन करते. म्हणजे काय? हिला काय माहिती पतिव्रता कायला म्हणतात? ते म्हणले पतिव्रता सांगत नाही ती पती, मी म्हणून म्हणली नाही ती, पण एक पातिव्रत्य धर्माचं हे मी पालन करते, पतिव्रता. ते म्हणले मग काय करावं लागत त्याला? मला व्हायचं पतिव्रता, मला पतिव्रता व्हायचं म्हणे. आता ही पतिव्रता होती, ती पतिवार्ता होती. काही नाही, पतिशा मता अनुसरणी अनायासे आत्महिता भेटेची का, बस काही करायचं नाही. म्हणजे सेवा म्हणजे काय करायचं? म्हणजे काही नाही, त्यांना पाणी मागितलं पाणी द्यायचं, स्नान घालायचं, त्यांना वस्त्र द्यायचे, ते म्हणेल ते या ठिकाणी भोजन तयार करायचं, त्यांना जेवू घालायचं, त्यांचे चरण अशा प्रकारचं दाबायचे, दमून आले तर त्यांना अशा प्रकारचं त्यांचे पाय हातानं दाबायचे, त्यांच्या आज्ञेमध्ये राहायचं, बस. त्यांचं म्हणजे कधीही त्यांची मर्यादा उल्लंघन करायची नाही. ते म्हणले मग ते पाणी मागितलं. हा म्हणले मागितलं पाणी तर द्यायचं पाणी त्यांना. ते म्हणले तू पाणी मागितल्यानंतर ते मुसळवर राहिलं ना. हे सगळं सांगितलं तिनं पतिव्रत धर्मात. बाबा म्हणले आणि मग तो कसा जरी असला तरी मग त्याची सेवा करायची का? कशी जरी असला तरी. पण बाबा उलट होतं, ती ज्या दारुड्याच्या बायका त्याच जास्त सेवा करतात, हेच विशेष आहे. बरं, माझा त्यांना सल्ला असतो, तुम्ही नंगट व्हा. ही दारू कुठल्या दवाखान्यात सुटत नाही.
दारूला कोणी आशीर्वाद देऊन सोडू शकत नाही. ती माऊली जर तशी तिनं कंबर बांधलं ना आल्यानंतर ठोकपीट जर केली ना, खरं पातिव्रत्य धर्माचं पालन ती होईल की ती दारू सुटली पाहिजे. विठाला मी नाही बोलत काही, त्यांचं मनोगत तुमच्या पुढे व्यक्त केलं. तिनं विचार केला मला पतिव्रता व्हायचं. आणि मग गेली घरी. ती घरी गेल्यानंतर सांगितलं ऐकलं का, ते जमणं बोलणं राहतं कधी. ते म्हणले काय झालं, काय नको, उद्या सकाळी कुठं जायचं नाही, शेतीवर जायचं नाही, काय नाही. म्हणले काय उद्या. ते म्हणले मी सांगते ना घरी राहायचं, थांबतो घरी. मग तिने सगळं सांगितलं. सकाळीच उठली आणि तिनं जाता म्हणजे सांगितलं एक सकाळी लवकर उठायचं नाही, म्हणजे माझ्या अगोदर उठायचं नाही, माझ्या अगोदर नाही उठायचं. मी लवकर उठेन हे नाही, माझ्या अगोदर उठायचं नाही तुम्ही. त्याची काय टाप आहे म्हणजे बरोबर आहे, तसं तर तसं. मग सकाळी उठला, गरम पाणी, ते पाणी तिनं ती बादलीत आणलं सगळं, त्याला टावेल वगैरे सगळं, साबण घेतली. तो म्हणले आज दिवाळी नाही धड पोळा नाही. तो मनातल्या मनात म्हणलं धड दिवाळी नाही पोळा नाही, पण हे नेमकं चाललंय काय. त्याला अचंब वाटला महाराज. तर म्हणे शांत बसायचं, डोकं हलायचं नाही अजिबात. काय साबण लावली ना असा दगड घेतला, असा खरबोडा पाहून त्याची पाठ घासायलाच आलेली होती. असा घासला महाराज, त्याला बरं वाटलं. ते म्हणलं बस. लहानपणी आईचा हात फिरला होता, त्याच्यानंतर माऊली तो हात फिरला. कारण सांगू तुम्हाला, आई नंतर शेवटपर्यंत साथ देणारी बरं का. आई जर नसेल तर नंतर संसारिक जीवनामध्ये बरं का पत्नीच राहते सेवा करणारी. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आता याचं काय माहिती, हिचं काय माहिती आलं, पण पाणी आलं. एवढ्या गरम पाण्यात त्याचं गार पाणी त्याच्या अंगावर पडले थेंब. त्याला आंघोळ घातली, सगळं बसवलं त्याला, कपडे वगैरे, चहा पोहे नाश्ता सगळं केलं. पहिले पहिले आहे का आता रानात जायचं नाही. आणि ते म्हणते रान वाळलं, त्याला पांद्याला पाणी. त्या म्हणले मी सांगायचं ना जायचं नाही, राहायला बसू. आणि एक करा, मी साडी कांडायला घेईन आणि साडी काढता काढता ज्यावेळेस माझा मुसळ वर जाईल, माझं मुसळ वर जाईल त्यावेळेस तुम्ही पाणी मागा, पाणी. ते म्हणले बरी पिढा झाली का. आता त्यांना प्रॅक्टिस केली, हिचं चालू असं दाना 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 दाना. आता तिला पटकन पतिव्रत व्हायचं होतं ना, बरं ती काही स्पीड कमी करी ना. त्यानं विचार केला कसं काय करावं आता. मग त्यानं विचार केला, हुशार होता तो, शेतकरी हुशार असतात, त्याला ॲडजस्ट करता येतं का. हे पाणी लावल्यानंतर किती तासात या साऱ्या भरतील. जरी बैल जास्त पळणारे जरी असले तरी त्याला ते मूठ सोडायची माहिती राहते. असं काही नाही, म्हातारे असले कमी चालणारे कमी सोडित ते. त्यानं तो अंदाज धरला, आता कसं करायचं. खाली मुसळ गेल्यावर तो पाणी मांडला, म्हणजे टप्पा मांडला, तो वर जाईन का नाही. वर गेल्यावर पाणी नाही, तो वर खाली येतं. ते खाली मारल्यावर तो पाणी मांडला आणि पाणी मांडल्यावर ती वर गेली. ती नील सोडून दिलं. माझ्याकडे पहा तुम्ही आता. तिनं ते मुसळ असं वर सोडलं आणि त्याच्याकडं पाहू राहिली कसं राहतं ते वर म्हणून. आता महाराज ते का पतिव्रताच्या हात मुसळ आहे का ते जे मुसळ तिच्या मस्तकात बसलं ना, आणि ते नाकवर आलं. एक तर चपटच होतं तिचं नाक, असं दबलं म्हणता नाक, ते घोळाना फुटला सगळा. मग थांबली नाही बाई, तेच मुसळ घेतलं आणि जिथं बाबा बसेल होता तो त्याच्या पॅकेटात घातलं. विठ्ठल विठ्ठल. खूप जुन्या काळात ऐकलेला होता हा दृष्टांत. असं थोडं केलं ना त्या ठिकाणी ती शक्ती प्राप्त होत नाही. तसं तो कोबरा आहे, थोडंसं नामचिंतनानं आपल्याकडं ती येणार नाही. मग यांच्याकडं पाहिलं तर आपल्यासारखी साधनं नाही, काहीच नाही, पण ते समाधानी आहे, त्या स्थितीला पोहोचलेले, ती अवस्थेला प्राप्त झाली. तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू नका सरपू आणि म्हणावतीनी सेवी तो आहार वाटे तो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी. आपल्या जीवनाकडं पाहिलं आणि
एवढं आनंदी जीवन, एवढं आनंदी जीवन. हा, त्यांनी म्हणावं सुद्धा अशा प्रकारचं, माझं जीवन कसं झालं, बरं झालं. बरवा झाला व्यवसाय, आवलो चिंतीलाचे भाव, राहिला भाव, पावला जीव विश्रांती. बरवा फळला शकून, बरवा फळला तुमची झालिया दर्शन, नाही का, जन्म मरण अवघा निवारीला शीन. तुमची झालिया दर्शन, जन्म मरण नाही आता. बरवी झाली आलिया ठाया, होते संचित ठाईची पाया. देह भाव पालटली काया, पडली छाया ब्रह्मीची. जोडिले हे नसरे धन, अविनाश आनंद घन. अमूर्त मूर्ती मधुसूदन, भाव चळणे चुकविला. समचरणे देखिला, जुनाट जुगादिशे नाणी. बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिखेपणे. ठाव छळणे चुकविला. आता या जीवाच्या साठी, न सोडी पडलिया मिठी. तुका म्हणे शिनलो जग जेठी, न लवे दिठी दुसऱ्याची. हा आनंद प्राप्त झाला. विचारलं साधकांनी, बाबा तुमच्या जीवनात हे असा आनंद प्राप्त झाला, तुम्ही काय साधन केलं? अभंगाचं पहिलं चरण. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव, करावा विठ्ठल, जीव भाव. जीव भाव, करावा विठ्ठल, जीव भाव. गेले सोसे मान, झाले हवा भारी. 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 हे सोसे मान, झाले हवा भारी. हे सोसे मान, झाले हवा भारी. काही वाजवा सर्वांनी. हे जय गोपाळ कुमारी, हरी गोपाळ कुमार, गोपाळ कुमार, गोपाळ कुमार, गोपाळ कुमार. जय जय गोपाळ कुमार, गोपाळ कुमार, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमार. आणि त्या साधनामुळं दुःख नाही येत. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली. परमानंद स्वरूप पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन ज्या साधनाने झालं, ते साधन म्हणजे तो कुबराय सांगतात, काही नाही केलं मी, भगवंताचं नामचिंतन केलं. सुरुवातीपासून पहिलं साधन जर कोणतं असेल, बोलावा विठ्ठल. मल विक्षेप आणि आवरण हे तीनही दोष जाण्यासाठी, मल जाण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बस फक्त विठ्ठल विठ्ठल. आणि विठ्ठल विठ्ठल किती, एवढा चळ लागला जिवेला, एवढा चळ लागला. माझी मद झाली अनावरवाच्या, शंदया नामाचा घेतला से. एवढं रात्रंदिवस झोपले तरी भगवंताचं नामचिंतन चालू, जागी असताना तर चालूच चालू. बाकी काहीच करायचं नाही, विना घ्यायचा आणि भगवंताचं नामचिंतन. विठ्ठल 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 विठ्ठल, याच्यापेक्षा दुसरं काही. डोंगरावर जायचं तिथं जाऊन भजन करायचं, गावात जायचं तिथं जाऊन भजन करायचं,
तुकोबराय नंतर ते व्यापार करत असताना सुद्धा बैलावर काही ते जर काही गोण्या वगैरे घेऊन चालले ना, तर ते बैला संग सुद्धा विठ्ठल शेजारी ते व्यापारी बरोबरचे होते, ते पुढे घेऊन जायचे. यांचं भजनच बंद राहत नाही. त्यांना कदर यायचं ते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, त्यांना नाही जमत, पण त्यांना एवढा आनंद वाटायचा, कारण ते मन त्यांचं हावरं झालं होतं. कशासाठी? नामस्मरण करण्यासाठी. एवढं हावरं झालं पाहिजे. नामदेव महाराजचं गाथापारायण चालू आहे आपलं. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये पांडुरंग परमात्म्याची एवढी मोठी सेवा, त्यांचं नामचिंतन, रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल, तेही सुद्धा त्यांचीच अवतार आहे तुकोबराय. आणि ज्यांनी त्यांच्या हातचं दूध प्यावं, या सर्व गोष्टी कराव्या. जनाबाई सारखे महात्मा नाही का, जनाबाई दासी, पण जनाबाईनं सुद्धा भगवान पांडुरंग परमात्म्याचं फक्त भजनच विठ्ठल विठ्ठल. आणि ज्या संत महात्म्यांनी ज्या पदार्थाला ते नामस्मरण करता करता हात लागला, ते जनाबाई महाराजांच्या त्या गौऱ्या शेण, ते सुद्धा कबीरदासांनी कानाला लावून पाहिलं, त्यातून विठ्ठल विठ्ठल भजन येत होतं. किती भजन केलं असेल. तुकोबराय ज्या वाटेनं जायचे देहूकडं, भंडारा डोंगर घोराडा वगैरे, तर आईसाहेबाला माहीत नसायचं, कारण जेवण ते गेलं पाहिजे ना तिथपर्यंत. मग ते भाकरी घेऊन जायचे पाठीमध्ये. मग सांगितलं नाही, आता हे चालले कुठं, जाताना सांगत नाही मी चाललो म्हणून, इकडं म्हणून सांगत नाही. मग त्या इंद्रायणीच्या जवळ आल्यानंतर वरती रस्ते फुटतात तिथं, त्याचं ते कान लावायच्या त्या जमिनीला, कान लावायच्या मातीचे रस्ते. आणि ज्या रस्त्यानं तुकोबराय गेले असतील, त्या रस्त्यानं बरोबर विठ्ठल विठ्ठल हा शब्द ऐकू यायचा. आणि मग ती भाकरी घेऊन तिथं जायच्या आणि आपल्या स्वामीला तुकोबरायनं जीव घालायचा. किती नामस्मरण केलं असेल का, त्यांची पायातली माती विठ्ठल विठ्ठल म्हणते नाही का. त्यांची काय जीवन, शरीर, अंतकरण, मन हे सगळं विठ्ठल स्वरूप झालेलं होतं. आणि म्हणून त्याची शक्ती एवढी निर्माण झाली होती. आता वेळ माझा संपलेला आहे. फक्त विठ्ठल या शब्दापर्यंत आपण आलो, विठ्ठल या शब्दापर्यंत. मग तुम्ही ऐकणारे म्हणता ना, आतापर्यंत तुला अभंगात घुसायला सुचलं नाही का, असे ऐकणारे म्हणते. पण हो, तर सगळं ती पार्श्वभूमीच होती तुकोबरायची. आधी हे सगळं निर्माण करणं. डायरेक्ट कपडे शिवता येत नाही, फाडावं लागतात आधी. रेडीमेड जरी असले तरी ते कापूनच शिवावं लागतात ना. आणि मग ते कोणाचं माप कसं ते पाहून ते बसावे लागतात. तुकोबरायचा अभंग कळण्यासाठी फार मोठी अशा प्रकारची अंतकरणाची भूमिका तयार करावी लागते. तुकोबराय मी नामस्मरण केलं, त्या नामस्मरणाचा परिणाम एवढ्या जीवनामध्ये सदोतीत आनंद, आनंद अद्वय राम जे का निज हे योगियांचे. तेवढी मोठी ताकद निर्माण झाली. माऊलीकडं धरणेकरी एक धरणं धरून बसलेला होता. त्यांनी सांगितलं, जा तुकोबरायाकडं, माझ्याकडं काही जा. आलात होती ती. आल्यानंतर सांगितलं, तुकोबराया मला अडचण आहे थोडीशी, लग्न आहे मुलीचं. लग्नाला मग काय पाहिजे तुम्हाला? मला काहीतरी पाहिजे मला. तुकोबराय म्हणले, असं करा, हे माझे एक टाळकरी शिवबाकासार, आणि त्यांना मला काहीतरी द्या, जा तिकडं. हा, लोहगावला जा म्हणले. करून पाठवलं. आणि शिवबाकासारला सांगितलं, मला तुकोबरायने सांगितलंय मला अडचणी, काहीतरी द्या, काहीतरी द्या म्हणलं. ते म्हणजे द्यायला काय, शेतकरी माणूस होता, त्या राख्याच्या 3 पासा पडेल होत्या. राख्या माहिती आहे ना आपल्याला, राख्या मोठा, आता राख्या राहिला नाही. 3 पासा घेतल्या त्याने. आता तो मुळात ब्राह्मण, आमच्या जडशीळ 3 पासा, थोडा लांबवर गेलं घेऊन. ते म्हणे, हे काय ओझं घेण्यान दिलं जाते, लोखंडीकून काय यायचं आपल्याला. 2 तर फेकूनच दिलं त्यांनी वाटाना. एक कशी वशी तुकोबराय देऊपर्यंत तिथपर्यंत घेऊन आला. बाबा हे दिलं म्हणले, त्याला काय माहिती, याला काय म्हणते ते बी माहित नाही. हे दिलं, बरं बरं बरं. फक्त डोळ्यांनी पाहिलं महाराज तुकोबरायनी त्या कशाकडं, त्या पाशाकडं पाहिलं, लगेच पिवळी धमूक झाली. 1.45 आहे आता भाव. 3 किलोची होती. किती? ती पिवळी झाल्यानंतर 5 किलोची. ते म्हणले, काय येडा, मी ते 2 आणले असं तर बरं झालं असतं, आता आणू का? ते म्हणले, आता आणू नका, आता 10:30 वाजलेले. आता हे कशाची ताकद आहे मला सांगा. हे पण एखाद्या मंत्र्याला, एखाद्या कोणी कोणत्या जगाचा पंतप्रधान असेल, कधी येईल होई ताकद? ही आहे शक्ती. ती कशातही शक्ती, फक्त विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं, मी काही नाही केलं, बोलावा विठ्ठल बोललो. पाहायचं असेल तर पाहावा विठ्ठल. आणि जे करायचं आहे जीवनामध्ये, जे कर्म वाट्याला आलेलं आहे, ते जीवभाव, हे सगळं विठ्ठल स्वरूपच जग आहे.
असा भाव अंतकरणात ठेवून करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन झाले हव बरी परती माघारी घेत नाही बंधनापासून कलली गाठी देता आले विठे सावकाश. सगळे बंधन नामस्मरणानं तुटून गेले आणि जे सगळे विकार आपल्या शरीरामध्ये त्रास देत होतेत ना हे तिन्ही जीवी जवळ जागती तवर निख्याची प्राप्ती माझे कानही नायकती देव म्हणे. कोण? काम क्रोध आणि लोभ अशा प्रकारचे या नामस्मरणामुळं तुकोबरायांनी शेवटच्या चरणात विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते येणे सोसे मन झाले हववरी परते माघारी परत माघारी घेत नाही. ही साधना केली आणि उच्च स्थिती उच्च कुटीचा आनंद जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती दुःख तर लगेच राहिलंच नाही आणि या सर्व जीवनामध्ये नामस्मरणानं जगद्गुरु तुकोबराय सांगतात भगवंताच्या विठोबाच्या विठ्ठलाच्या नामस्मरणानं ही स्थिती प्राप्त झालेली आहे. तेव्हा आपण सर्वांनीही आयुष्यामध्ये प्रत्येकाने संसारिक जीवाना या दुःखातून आपल्याला जर हे दुःख कमी व्हावं वाटत असेल हे दुःख जावं वाटत असेल आणि जगद्गुरु तुकोबरायाला जो आनंद प्राप्त झाला तो आनंद आपल्या जीवनामध्ये मिळवायचा असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं सगळ्यात गरजेचं आहे. आता राहिले 2-3 दिवस इकडं तिकडं जाण्यापेक्षा पाराण्याला बसा काकड्याला या हरिपाठाला या आणि एकातच बसल्या तर उगं सुखदुःखाच्या घरच्या गोष्टी लगेच मारू नका. 4 जणी बसल्या तर विठ्ठल 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 म्हणतच बसा. इथं आपलं घरचं दुःख सांगायला इथं आलो नाही आपण हे आपलं दुःख त्याला सांगायचं आणि त्याचं नामस्मरण करायचं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरू बाबांच्या चरणी श्री गुरु बाबांच्या चरणी स्वामीजी आणि सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेस विराम देतो. हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज श्री समर्थ सद्गुरु सनगिरी महाराज सनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी 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 महाराज श्री समर्थ सद्गुरु
जय 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 गोपाल जय ज्ञानदेव